प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि कुठेही अप्पर हँड न ठेवता सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या भूमिकेवरती आमचं सर्वांचं एकमत झालं आणि त्यानंतर मी हा विचार केला. ही जागा काँग्रेसने मागच्या वेळेस लढवली होती, तुम्हीच लढल्या होत्या, 2 नंबरची मतं मिळाली होती. खरा हक्क तुमचा असताना ह्या निवडणुकीत तुमचं कोणी ऐकलं नाही तर पुढच्या निवडणुकीत कोण ऐकणार? मी शेवटी एक कार्यकर्ती आहे आणि त्या भूमिकेतून मी माझं मत मांडलं. पुढे आता भविष्यामध्ये काय होईल ते माहीत नाही, पण मी माझ्या पद्धतीने मला जी त्यावेळेला जी भूमिका आज योग्य वाटली ती मी घेतली आणि त्या पद्धतीने मी माघार घेतली. आपण आणि एकूणच आपण जेव्हा दावा करत होता त्यावेळेला काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी नव्हता, आपण एकाकी होतात, एकाकी लढा दिलात पक्षासाठी, तिकिटासाठी, असं एक चित्र बघायला मिळालं. काँग्रेस पक्ष पूर्णपणे म्हणजे जिल्ह्यातला काँग्रेस पक्ष आजही माझ्यासोबत आहे आणि आजही ते माझ्या उमेदवारीवरती सगळे लोक ठाम होते. परंतु शेवटी एक पक्षाची शिस्त असते आणि त्या शिस्तीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठल्याही पद्धतीचं पक्षाकडून मग त्या पद्धतीचा त्रास होऊ नये किंवा त्यांच्या पदांचा विषय असतो, हा सगळा विचार मी केला आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की माझ्यामुळे काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला कसलाही त्रास होऊ नये, परत ती निलंबनाची कारवाई आणि त्या सगळ्याला त्यांना फेस करायला लागू नये आणि आजही काँग्रेस पक्ष पूर्णपणे माझ्यासोबत आहे. पण निवडणूक लढण्यावरती ठाम होता, आज असं काय चर्चा झाली? मला माहित नाही कुलूप उघडलं की नाही ते, तर त्याबद्दल मला काही माहिती नाही कारण मी अजून कार्यालयात गेलेले नाही. आपण निवडणूक लढण्यावरती ठाम होता, आज अशी काय चर्चा झाली वरिष्ठांकडनं किंवा आपल्याला काय आश्वासन देण्यात आले की आज ऐन वेळेस आपण अर्ज मागे घेतला? मी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाकडून एकही आश्वासन घेतलेलं नाही आहे. त्यांनी मी कुठल्याही बाबतीत त्यांच्याकडून मला ही गोष्ट हवी असं सांगितलेलं नाही आहे. तर शेवटी या सगळ्या गोष्टींचा महाविकास आघाडीचा विचार करून ही मी माघार घेतलेली आहे, त्यामुळे कुठलंही आश्वासन मी घेतलेलं नाही आहे. माघारीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री किती वाटते तुम्हाला? 100%, कारण तो मतविभागणीचा खूप मोठा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला असता आणि आता त्यामुळे तो विजय जास्त सुकर होईल असं मला वाटतं. आपण काम करणार, प्रचार करणार? महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी प्रचार करणार. एका पत्रकार तर हेमलता पाटील यांची बंडखोरी शमवण्यामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे. हेमलता पाटील यांनी माघार घेतली आहे. इकडे शिवसेनेचे नेते राजू पारवे यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. राजू पारवे यांना राजकीय कारकिर्दीसाठी मदत करू असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं कळतंय. तसंच त्यांनी आपल्या शब्दाला मान ठेवत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. उमरेड विधानसभा मतदारसंघातनं भाजपकडनं सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली बंडखोरी शमवण्यात महायुतीला मोठं यश मिळालंय. श्री राजू पारवेजी यांनी माझ्या विनंतीला मान देऊन उमरेड मतदारसंघातनं आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. एक जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून, एक आमदार म्हणून, एक समाजसेवक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी. काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी अखेरीस निवडणुकीतनं माघार घेतली आहे. सूचकामार्फत पत्र पाठवत धनराज महाले यांनी निवडणुकीतनं माघार घेतल्याचं कळवलंय. मुख्यमंत्र्यांनी माघार घेण्याचे आदेश दिल्यावर काल संध्याकाळपासून धनराज महाले नॉट रिचेबल झाले होते. अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी धनराज महालेंना थेट विमानातनं एबी फॉर्म पाठवला गेला होता. हेलिकॉप्टरमधनं हे फॉर्म आलेले होते, त्यामुळे धनराज महालेंची उमेदवारी कमालीची चर्चेत होती. पण आता धनराज महालेंनी माघार घेतल्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा मार्ग मोकळा झालाय. मात्र धनराज महाले हे अद्यापही नॉट रिचेबल आहेत. एका सूचकाच्या माध्यमातून त्यांनी पत्र पाठवत निवडणुकीतनं माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय. आणि मावळमध्ये महायुतीनं सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी शेळकेंची साथ सोडली आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता सुनील शेळके यांच्याबरोबर केवळ शिंदेंचा गट आणि आरपीआय आहे. सुनील शेळके यांनी साथ सोडून गेलेल्या भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना खुलं आव्हान दिलंय. सगळे नेते एकत्र झाले तरीही मावळमधली जनता आपल्यासोबत आहे असं म्हणत तुम्ही सगळ्या पुढाऱ्यांना घेऊन निवडणूक लढा, मी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवतो असं शेळके म्हणतात.
त्या मावळातल्या मेंढरांना बी माहितीये की आता धनगर मेंढरांना पुढे घेऊन चाललाय. धनगर खाटकाकडे घेऊन चाललाय. माझी माणसं माझी बकरं जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्याच भाषेत. आणि मावळमधले भाजपचे बंडखोर बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंच्या विरोधात बाळा भेगडेंनी अर्ज दाखल केलाय. बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडेंना सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत मनसेच्या पाठिंब्यावरती शिक्कामोर्तब केल्याचा दावाही केला जातोय. त्यामुळे आता शेळकेंच्या अडचणीत वाढ होत आहे. इकडे भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातले बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी माघार घेतल्याचं कळतंय. भाजपकडनं उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सांगलीतले बंडखोर शिवाजी डोंगरे यांनी माघार घेतलेली आहे. निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पण पुरंदरमध्ये महायुतीतला संघर्ष कायम आहे. संभाजी झेंडे अर्ज मागे घेणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे अडचणी वाढल्यात विजय शिवतारेंच्या. आपणच महायुतीचा उमेदवार अशी भूमिका झेंडेंनी घेतली आहे. अजित पवारांनी आपल्याला एबी फॉर्म दिलाय. आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहोत. आपण निवडणूक लढवणारच अशी प्रतिक्रिया झेंडेंनी दिल्याचं कळतंय. विजय शिवतारे यांनी आरोपही केलेला होता की सुनेत्रा पवारांचा पराभव करण्यात ज्या झेंडेंचा सगळ्यात जास्त सहभाग होता त्याच झेंडेंना अजित पवारांनी उमेदवारी दिली. परंतु हेच झेंडे आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याचं म्हणत विजय शिवतारेंच्या विरोधात दाखल केलेला अर्ज त्यांनी माघारी घेतला नाही. त्यामुळे महायुतीच्या अडचणी इथे वाढलेल्या आहेत. आणि इकडे चांदवड देवळा मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर डॉक्टर आत्माराम कुंभारडे आणि काँग्रेसचे संजय जाधव या दोघांनी सुद्धा माघार घेतली आहे. तर भाजपचे दुसरे बंडखोर केदा आहेर यांची उमेदवारी मात्र कायम आहे. चांदवड मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आहेर, बंडखोर केदा आहेर, काँग्रेसचे शिरीष कोतवाल आणि प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर यांच्यामध्ये चौरंगी सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळेल.